पालखी सोहळा महाराष्ट्र अनुभवतोय। यामध्ये नालांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचाच सहभाग आहे। आपल्यासोबत दोन पिढ्या आता आहेत, एक तरुणी आहे तर एक ज्येष्ठ आजी आहे। आजी किती वर्ष झाले वारीला? 25 पाय दुखत नाहीत का? नाही, माऊलीने येत आहे आपल्याला। हा, पाय दुखायचं काहीच नाही। हा, काय काय अनुभवता तुम्ही वारीत? कसं वाटतं तुम्हाला? वारीत लय भारी वाटतंय। घरी असं वारी आली की करमत नाही, घरी थांबू वाटत नाही, उदासी सुटते, कवा कवा येईन वाटतंय जायचं। गावाकडे पाऊस झालाय का? नव्हता पाऊस, आम्ही आला होता, पाऊस नव्हता। इकडे आळंदीत पाऊस झाला? हा, आळंदीत भरपूर पाऊस झाला। आळंदीत जाया बी आलं नाही। हा, इकडे गावाकडे काय शेती आहे का? शेती नाही, काही नाही माय। हा हा, कष्ट करून खात येत। 4 लेक आहेत, एक मुलगी आहे, ती सगळं आली आता, संगत राहते ती बी। मग गाव कुठलं? परळी वैजनाथ परळी। परळीतनं एवढं लांब येऊन 25 वर्ष वारी करायची? हो, मग ते बोलवीत आहे आपल्याला। हा, एका बाजूला आजी आहे, दुसऱ्या बाजूला एक तरुण मुलगी आहे। कसा वाटतो हा सोहळा अनुभवताना? खूप छान वाटतंय मला, आणि मी आज त्याच निमित्ताने पहिल्यांदा माळ घातली माझ्या आजीची परंपरा पुढे चालवण्यासाठी। मग आता एका बाजूला आजी तू बघितलंस की 25 वर्ष झाल्या की त्या वारी करतायत, तुला असं वाटतंय की येत्या काळात तू पण? हो, मी पण नक्कीच वारी करेल, वारीचा अनुभव घेईल। मग पाय दुखणार नाहीत? नाही दुखणार, माऊली घेऊन जातील आज। कसं वाटतं साधारण दर्शन केल्यावर हा सोहळा जेव्हा तू अनुभवतेस, एक तरुण पिढी म्हणून या सगळ्याकडे कसं बघ? खूप छान वाटतंय। आजची तरुण पिढी अशी व्यसनाधीश वगैरे वाया जातीये, तर मग खूप छान वाटतंय, चांगला आदर्श निर्माण करायचा। या आजींकडे जर हातात बघितलं तर स्मार्टफोन नाहीये, सोशल मीडिया कुठे वापर करत नाहीयेत। दुसरीकडे तरुण पिढी सध्या या सगळ्या सोशल मीडियाच्या आहारी जाते। तुला देखील असं वाटत नाही की या सगळ्या जुन्या माऊलींचा आदर्श आपण? हो, बरोबर आहे, जुन्या माऊलींचा आदर्श घेतलाच पाहिजे। तू जाणार हो 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 हो, मी सासवड टू जेजुरीची वारी करणार आहे। यावेळेस छोटा अंतर आहे, पुढच्या वेळेस मोठा अंतर असेल। आपण बघू शकतोय की दोन पिढ्या आपल्याला या वारीच्या निमित्ताने अनुभवताना दिसतात। एकीकडे 25 वर्ष सलग एक आजी ज्या आहेत त्या वारी करतायत, तर दुसरी पिढी जी आहे ती अतिशय तरुण आहे आणि यंदा देखील वारीचा निश्चय त्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।